मराठी, ते धडक ते धडक. आमच्या वहिनी कैलासवासी विजया मारुती धनवडे यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. रक्षा विसर्जन विधी उद्या रविवार दिनांक 26 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता आंबेगाव येथील चिरकाट वस्ती येथे होणार आहे. शोकाकुल समस्त धनवडे परिवार, आंबेगाव. 9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D एनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, AC, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, expert lectures from various fields, educational tours, exclusive workshop for personality development, Olympiad exam, फाउंडेशन कोर्स, लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजनाही. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. बाणूरगड येथील एका वृद्धाचा खून झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय. डोक्यात हल्ला करून झालेल्या या खून प्रकारामुळे परिसर हादरून गेलाय. बाबासाहेब भानुदास देशमुख असे मृत झालेल्या वृद्धाचे नाव आहे. सांगोला तालुक्यातील कोळे ते बाणूरगड रस्त्यावर खुनाचा हा प्रकार उघडकीस आलाय. लुटमारीच्या उद्देशाने हा खून झाला असल्याची परिसरात चर्चा सुरू झाली आहे. खानापूर तालुक्यातील बाणूरगड येथील एका 76 वर्षीय वृद्धाचा डोक्यात हल्ला करून निर्घृण खून झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खुनाचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसले तरी सांगोला पोलीस या खुनाचा कसून तपास करत आहेत. याबाबत सांगोला पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की खानापूर तालुक्यातील बाणूरगड येथील बाबासाहेब भानुदास देशमुख हे नेहमीप्रमाणे काल शुक्रवार 24 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास बाणूरगड पासून काही अंतरावर असलेल्या सांगोला तालुक्यातील कोळे येथील बाजारात आले होते. परंतु कोळे येथे आलेले बाबासाहेब देशमुख फोन उचलत नसल्याने त्यांची शोधाशोध सुरू होती. परंतु आज शनिवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास बाणूरगड ते कोळे रस्त्यावर असलेल्या कॅनॉल जवळ देशमुख हे मृत अवस्थेत सापडले. परंतु डोक्यात गंभीर दुखापत असणाऱ्या देशमुख यांचा खून झाला असल्याचे समोर आले आहे. या गंभीर प्रकारानंतर सांगोला पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा सुरू केला आहे. तर या खुनामागे कोण आहे याचा तपास सुरू केला आहे. खुनाचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसले तरी देशमुख यांच्या अंगावर असणारे सोने लुटून त्यांचा खून झाल्याची चर्चा मात्र घटनास्थळावर सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणी नेमकी कोणती अधिकृत माहिती समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित, विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, SC स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. जिओ मराठी, ते धडक ते